2 फेब्रुवारीला गुरुप्रतिपदा आहे आणि याबद्दलची संपूर्ण माहिती मी कालच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर गुरुप्रतिपदेला आपल्याला उद्या नैवेद्य एक अर्पण करायचाच आहे। तुमच्या देवाऱ्यासमोर तुम्ही हा एक साधा सुद्धा नैवेद्य अर्पण करा। अत्यंत महत्त्वाचा हा नैवेद्य आहे। उद्याच्या दिवशी या नैवेद्याला खूप खूप महत्त्व आहे, त्यामुळे न विसरता तुम्हाला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे। बघा, मी जसं सांगितलं, नृसिंह सरस्वती महाराज यांच्या स्मरणार्थ शैल्यगमनाचा दिवस म्हणून आपण गुरुप्रतिपदा साजरी करत असतो। तर त्यांना उद्या कुठला नैवेद्य अर्पण करायचा आहे? तुमच्या बघा, देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराज किंवा नृसिंह सरस्वती महाराज कोणाचीही मूर्ती असेल किंवा काही फोटो असेल किंवा ते जरी नसेल तरी तुम्हाला देवाऱ्यासमोर नैवेद्य अर्पण करायचा आहे। तो म्हणजे बघा, साधं वरण भात भाजी, श्रावण घेवड्याची भाजी आणि पोळी आणि त्यासोबत एखादा गोड पदार्थ म्हणजे पेढा, बर्फी किंवा तुम्ही शिरा। कळालं? वरण भात, श्रावण घेवड्याची भाजी ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि पोळी हा साधा सुद्धा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे। सकाळी तुम्हाला जेव्हा आपण दुपारचं जेवण असतं तर त्याआधी तुम्हाला पूजा कशी करायची मी सांगितली आहे। स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराज किंवा नृसिंह सरस्वती महाराज यांचा फोटो असेल तर त्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे। आणि नैवेद्याचे मी तुम्हाला सांगितले होते 6 भाग करायचे आहे। छोटी पोळी करा, जसं आपण पुरी करतो त्या साईजची, आणि हे साहीच्या साही नैवेद्य आपल्याला देवाऱ्यासमोर। तर 6 नैवेद्य मी सांगितलं तुम्हाला। एक म्हणजे कुलदेवीसाठी, एक श्री नारायणांसाठी, एक श्री दत्तात्रय भगवानांसाठी, चौथा नृसिंह सरस्वती महाराजांसाठी, 5वा श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि 6वा गायत्री मातेसाठी। हे सगळे नैवेद्य तुम्हाला देवाऱ्यासमोर अर्पण करायचे आहे। 1-1.5 तास तसेच ठेवायचे आहे। त्यानंतर स्वतः घरातल्या लोकांनी प्रसाद म्हणून ते खायचे आहे किंवा तुम्ही गाईला अर्पण केले ते तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही, पण आपण स्वतः सुद्धा खाऊ शकतो। कळालं? यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी तुम्हाला देवाऱ्यासमोर बेसनाचे लाडू अर्पण करायचे आहे। बघा, अगदी तुम्ही 1-2 लाडू फक्त घरी बनवले तरी सुद्धा चालेल, पण बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। मला बऱ्याचशा ताई विचारू पण शकतात, ताई रेडीमेड आणले तर चालेल का? आजकाल सगळंच रेडीमेड मिळतं, माहिती आहे। ठीक आहे, तुम्हाला वेळ नाही वगैरे, तुम्ही रेडीमेड आणून ते अर्पण केले बेसनाचे लाडू तरी पण चालेल, पण 2 लाडू का होईना तुम्ही घरी करावे अशी म्हणजे माझी तरी इच्छा आहे आणि मी तसं करत असते। कारण अगदी आपल्याला डब्बा भरून लाडू आजकाल कोणी खात पण नाही आणि तेवढे आपल्याला करायला वेळ पण नाही आहे। पण तुम्ही अगदी 2 लाडू अगदी स्वतःच्या हाताने, फार सोपे असतात, यूट्यूबला आपल्याला सगळीकडे रेसिपीज मिळतात बेसनाचे लाडू कसे करायचे। तुम्ही 2 बेसनाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे। हा नैवेद्य नृसिंह सरस्वती महाराज, स्वामी समर्थ महाराज यांना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला तो अर्पण करायचाच आहे। आणि मी सांगितलं, जवळपास कुठे केंद्र आहे, स्वामी समर्थांचं केंद्र आहे, मठ आहे, दत्त महाराजांचं मंदिर आहे, तर तिथे जा, दर्शन घ्या। तिथे खूप छान मोठ्या प्रमाणामध्ये त्या दिवशी सेवा केली जाते, त्याचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे। थोडी मोठी सेवा जी आहे ती आपल्याकडून झाली ना, त्याचं खूप आपल्याला पुण्यफळ मिळतं। आणि या दिवशी शक्य होईल तर जमल्यास तुम्हाला नृसिंह सरस्वती महाराजांचं फोटो असेल किंवा जवळपास मंदिर असेल, तिथे तुम्हाला तुळशीचं पान किंवा पारिजातकाचं फूल, केवडा, बकुळ, गुलाब यापैकी जमेल ते किंवा सर्व या गोष्टी तुम्ही अर्पण करू शकतात। हे त्यांचे आवडीचे फुलं आहे, तुळशी पान, त्यानंतर पारिजातक, केवडा, बकुळ आणि गुलाब यापैकी जमेल ते तुम्हाला आपल्या नृसिंह सरस्वती महाराजांना तुम्हाला अर्पण करायचे आहे। या दिवशी गणपती बाप्पांची आरती करा, दत्तांची आरती करा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करा, नृसिंह सरस्वती महाराजांची आरतीसुद्धा गुगलला आहे, तीसुद्धा तुम्हाला म्हणायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे या दिवशी तुम्हाला गुरुचरित्राचा 51 आणि 52वा अध्याय वाचायचा आहे। यूट्यूबवर पण ऑनलाईन आहे, तुमच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ असेल तो तुम्हाला समोर ठेवून ग्रंथाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रातला 51 आणि 52वा अध्याय वाचायचा आहे। ही या दिवशीची सगळ्यात प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाची सेवा आहे। यासोबत तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप 1 माळ करा, 11 माळ करा, जसा तुमच्याकडे टाईम आहे तसा, पण 51 आणि 52 अध्याय करायचाच आहे। शक्यतो तुम्ही संध्याकाळी 6-7 वाजेच्या आत ही सेवा करा। दुपारी 12 ते 12:30 मध्ये शक्यतो आपण दत्त महाराजांची सेवा करत नाही, ठीक आहे? फक्त बघा, मनापासून करा, देवासमोर बसून जमेल तेवढी सेवा करा, घाई न करता मोठ्या आवाजामध्ये छान। तुम्हाला छोटी सेवा आहे, फक्त 51 आणि 52वा अध्याय
या सेवेला अर्ध्या तासापेक्षा तुम्हाला जास्त वेळ अजिबात लागणार नाही, पण ही या दिवसाची खरंच खूप प्रभावी सेवा आहे. आणि नृसिंह सरस्वती महाराज म्हणजेच दत्त म्हणजेच आपले स्वामी, सगळं काही एकच रूप आहे. तर त्यामुळे जमेल तेवढी तुमच्या मनाने, नाही काही जमत ते तुम्ही नामस्मरण करा. तुम्ही ऑफिसला चालले आहे, तुम्ही काही कामात आहे, तुम्ही नामजप कंटिन्यू तुम्ही कानामध्ये बघा हेडफोन टाकून तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा दत्तांचा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, काही तुम्हाला जे मंत्र जप आवडतात ते तुम्ही ऐका. बघा त्या पर्टिक्युलर त्या दिवसाचं खूप महत्त्व असतं. त्या दिवशी जर आपल्याकडून काही छोटी मोठी सेवा झाली आणि हे मंत्रस्तोत्र ऐकल्यामुळे ना आपलं इतर गोष्टींकडे लक्ष जात नाही, मग परिणामी आपलं बघा इतरांची बोलणं टाळलं गेलं का भांडण वगैरे या त्या गोष्टी सगळ्या टळल्या जातात. शुभ दिवशी जर आपण कोणाशी भांडणं कटकटी केल्या ना तर त्याचे खरंच वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि मग आपल्यालाच कळत नाही की आपल्यावरच ही वेळ का आली आपण असं म्हणतो. तर या काही चुका आपल्याकडून होऊन जातात, त्या होऊ नये यासाठी आपल्याला मंत्र स्तोत्र हे ऐकत राहायचे आहे की जेणेकरून आपलं लक्ष तिकडे राहतं, त्या दिवसाचं पूर्ण फळ मिळतं आणि या गोष्टींचा नेहमी फायदा होतो. या गोष्टी वाया कधीही जात नाही. गुरुप्रतिपदा खूप महत्त्वाचा दिवस आहे. न विसरता न चुकता सांगितलेली सोपी सेवा करा, सांगितलेला महत्त्वाचा नैवेद्य नक्की अर्पण करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.